नेमकं दिवाळीपूर्व शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे होती, मात्र ती मदत का मिळाली नाही? आमचं दुर्दैव असं की आमचे विद्यमान आमदार महोदय श्री यावलकर साहेब ज्या वेळेस प्रस्ताव पाठवण्याची वेळ त्यांच्यावर होती त्यावेळेस महोदय आमच्या देवी मंडळ ज्या दुर्गा देवी मंडळ त्या देवी 350 दुर्गा मंडळांना पाकिट वाटप करत फिरत होते। निकषाच्या बाहेर जो नुकसान भरपाई आपण आणलेली आहे। अवकाळी पाऊस जे फडगड झाली, मोठ्या प्रमाणात फडगड झाली। मोघ्यांच्या शेतामध्ये मी अजित पवार साहेबांना नेलं, खानन मिनिस्टरांना, आणि निकषात फडगड बसत नाही, फडगड बसत नाही, दव बसत नाही, या दोन्ही गोष्टी निकषात बसत नाही। तरी सुद्धा मी अजित पवार साहेबांना विनंती केली आणि 3 दिवस तिथं जाऊन बसलो। मी कोणी दिंडी, पालखी, भुलाबाईचे गाणे याच्या भानगडीत मी पडलो नाही। हा केलं मी, ते श्रद्धा आहे, आस्था आहे आमची। तुम्ही सांगितलं की वर्षातून निकषात बसत नाही तरी तुम्ही मदत मिळवून दिलेली आहे। आमदार मोदयांनी त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की वर्षातून एकचदा मदत मिळत असते। मला सांगतो की 2023 मध्ये कोरोना संपल्या एक तोक्ते वादळ आलं होतं। तोक्ते वादळ आलं होतं, महाड, रोहा, मालवण त्या भागामध्ये आलं होतं। आमनेरमध्ये समुद्र किनारा नाही। तोक्ते वादळ झालं, तिथं मी एसडीओना गाडीत बसवलं, एसडीओच्या गाडीत मी बसून तिथे गेलो। आमनेरमध्ये सर्वे केला, घरं गृहीत धरले। ज्या घराच्या एक टीन उडली होती त्यांना सुद्धा 1,55,000 रुपये प्रमाणे मी नुकसान भरपाई दिली। धमक पाहिजे भाऊ काम करण्यात, याची जर पुरावे द्यायची वेळ आली, सगळे पुरावे आमनेरमध्ये जायचं, 100-150-200 लोकांना विचारून घ्यायचं दिलेले पैसे। तोक्ते वादळ झालं मालवणमध्ये, कोकणामध्ये नुकसान भरपाई आणली, वरुड मोर्शीमध्ये कशी आणली असेल याच्यासाठी एकच शब्द आहे, धमक। धम आणि क हे जर असेल तर नुकसान भरपाई मिळते, तर नुकसान भरपाई मिळत नाही, नुसतं वेळ टाइमपास होते। आणि आमदार महोदय किंवा त्यांचे पदाधिकारी असं म्हणतात की माझे आमदार देवेंद्र भुयार हे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात, यावर काय प्रत्युत्तर द्या? मुळात मी तर पहिलेच सांगितलं ना, मी हरामखोर आहे, बदमाश आहे, नालायक आहे, लुच्छ आहे, लफंग आहे, कमीन आहे, दरोडेखोर आहे, अनेक सगळ्या उपमा जे त्याला लागू शकते ते आहे। म्हणून तर मला लोकांनी पाडलं ना, म्हणूनच मला पराभूत केलं। आणि हे महोदय अतिशय सन्माननीय आदरणीय राजा हरिश्चंद्र असल्यामुळेच लोकांनी यांना निवडून दिले। आणि मग यांना त्या भूमिका आता कळाली पाहिजे ना, आता काय करणं गरजेचं आहे, बरोबर, काय केलं पाहिजे। राहिला प्रश्न, मी गुमराह करत आहे, मी करून दाखवलेला आहे, मी करून दाखवलेला आहे। शेतकऱ्यांनी फक्त बँकेचे जे 4 पानं मागचे पलटावं, 4 ते 2च पलटून टाकावं, ते पानं पलटून पाहावं देवेंद्र भुयारनं पैसे 5 वर्षात आणले किंवा नाही। नसल आणले तर देवेंद्र भुयार दोषी, पण पैसे जर आणले असेल आणि आता जर परत नुकसान झालंच असेल तर याची नुकसान भरपाई यांनी आणावं, यांची जबाबदारी आहे। बरोबर। जुलै-ऑगस्ट 2025च्या दरम्यान वरुड आणि मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे संत्रा पिकाची जी आहे ती फळगळती मोठ्या प्रमाणात झाली आणि इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी कुठेतरी आर्थिक संकटात सापडला आणि याच प्रकारची जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असल्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी मदत देखील जाहीर केली। मात्र वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्या मदतीचा लाभ मिळाला नाही आणि वरुड तालुक्यात सध्या या प्रश्नावरती अनेक आरोप प्रत्यारोप आणि शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे। याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार देवेंद्रजी भुयार आहेत, त्यांच्यासोबत आज आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। भाऊ, काय सांगणार, नेमकं दिवाळीपूर्व शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे होती, मात्र ती मदत का मिळाली नाही? मुळात नुकसान झाल्यानंतर नुकसानीचा जो अहवाल राहते, जो प्रस्ताव राहते, तो प्रस्ताव स्थानिक लोकप्रतिनिधींनी सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून, आपल्याकडे NRCC नागपूर आहे, त्या NRCCच्या अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तो प्रस्ताव तयार करून पाहिजे तसा प्रस्ताव आपल्या सोयीनुसार आणि मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या तरतुदीनुसार तसा प्रस्ताव पाठवणं गरजेचं राहते। आमचं दुर्दैव असं की आमचे विद्यमान आमदार महोदय श्री यावलकर साहेब ज्या वेळेस प्रस्ताव पाठवण्याची वेळ त्यांच्यावर होती, सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्रित बसून तो प्रस्ताव तयार करणं गरजेचं होतं, त्यावेळेस हे महोदय आमच्या देवी मंडळ ज्या दुर्गा देवी मंडळ त्या देवी 350 दुर्गा मंडळांना पाकिट वाटप करत फिरत होते। आम्ही विनंती केली, त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती केली, बाबांनो त्यांना सांगा की आता ही वेळ नाही आहे पाकिट वाटपाची, की एखाद्या कार्यकर्त्याकडे द्या, तो वाटून देईल सगळे पाकिट। तुम्ही गेले पाहिजे, एका देवीजवळ गेले, देव पावली, संपला विषय। पण बाकी सगळ्या मंडळाकडे तुम्ही जाणं गरजेचं नाही ना। तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही त्या पालकमंत्र्याकडे जा, मुख्यमंत्री महोदयांकडे जा, फायनान्स मिनिस्टरकडे जा, त्यांच्याकडे जाऊन बसा ना, आणि पाहिजे तसा प्रस्ताव इकडनं खालून घेऊन जा, तो प्रस्ताव तिकडनं मंजूर करून घ्या। मी त्याच्या कार्यकर्त्यांना सांगायला लागलो, पण दुर्दैवाने त्याच्यावर लक्ष दिलं नाही। आणि उलट 2 GR जे आले, त्या 2 GR मध्ये जी तफावत होती
ते त्यांनी वाचली नाही, त्यांच्याकडे पाहिलं नाही, जी आर कडला नाही, त्या 2 GRची तफावत नेमकी काय आहे ते, आणि त्याच्यावर बोलायला लागले की नुकसान भरपाई आम्ही आणली. आता भारतीय जनता पार्टीचे जे काही भक्तगण आहे त्या भक्तगणांना असं वाटलं का GR आला म्हणजे पैसे आले. अरे तो पहिला GR जो होता तो निकषामध्ये नुकसान भरपाई बसणार होती. दुसऱ्या GRमध्ये निकषामध्ये 10 तारखेच्या सवलती मिळणार होत्या. सवलती वेगळ्या, नुकसान भरपाई वेगळी. हे करून घेणं गरजेचं राहते आणि त्यासाठी धमक असणं गरजेचं आहे. मी आज या तुमच्या निमित्तानंच सांगतो, मी वर्षातून 2 वेळा नुकसान भरपाई आणलेला कार्यकर्ता आहे. आठवत असेल 2019मध्ये निवडणूक झाल्याबरोबर माझ्या बोकांडीत अवकाळी पाऊस आला. 19मध्ये निवडणूक झाल्या मी त्याची नुकसान भरपाई आणली जानेवारी महिन्यात. आणि 1 जानेवारीला 2020ला गारपीट झाला आपल्या मतदारसंघात, त्यावेळेस सुद्धा त्याची सुद्धा मी पैसे आणले. त्यावेळेस मृग बारावर संत्रा बऱ्यापैकी झाला मृग बाराचा, त्याच्यावर गार बसला आणि संत्रा खाली आला होता. म्हणजे एका वर्षात 2 वेळा नुकसान भरपाई मी आणली. आणि तो हंगाम चेंज होत नाही तर मार्च महिन्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई आणली. एप्रिल महिन्यामध्ये, मार्च महिना संपला म्हणजे वर्ष पलटून एप्रिल महिन्याच्या 2-3 आठवड्यामध्ये मी नुकसान भरपाई आणली. ते आणली आंब्याची. म्हणजे एका वर्षात 2 वेळा नाही 3 वेळा नुकसान भरपाई आणणारा मी कार्यकर्ता आहो. एवढंच नाही, निकषाच्या बाहेर जाऊन नुकसान भरपाई आणली. जर कदाचित वरून मोर्शीकर जनतेला जर आठवत असेल तर आठवत असेल कदाचित, कारण का रात्री काय जेवढे माणसाला आठवत नाही तरी आठवत असेल. तर आपल्या जे काही बापजादे आहेत त्यांचे जे काही खाते असेल तुमच्याकडे त्याचे मागचे पानं पलटून पहा नुकसान भरपाई कशी आणली. तर निकषाच्या बाहेर जाऊन नुकसान भरपाई आपण आणलेली आहे. अवकाळी पाऊस जे फडगड झाली, मोठ्या प्रमाणात फडगड झाली. मोघ्यांच्या शेतामध्ये मी अजित पवार साहेबांना नेलं, खान मिनिस्टरांना. आणि निकषात फडगड बसत नाही, फळगड बसत नाही, दव बसत नाही, या दोन्ही गोष्टी निकषात बसत नाही. दव पण नाही बसत. तरी सुद्धा मी अजित पवार साहेबांना विनंती केली आणि 3 दिवस तिथं जाऊन बसलो. मी कोणी दिंडी, पालखी, भुलाबाईचे गाणे याच्या भानगडीत मी पडलो नाही. हा केलं मी, ते श्रद्धा आहे, आस्था आहे आमची, ते काही सांगायचं काम नाही, मुळात आहे आमच्या ते. हे पण मी केलं. तरी सुद्धा मी ताबडतोब अजित पवार साहेबांचा मेळावा झाला त्या क्षणी मी दुसऱ्या दिवशी सेक्रेटरीकडे गेलो आणि सेक्रेटरीकडनं मी ते पैसे मंजूर करून घेतले, विशेष बाब म्हणून मंजूर केले. त्यावेळेस द्राक्षावाले शेतकरी बोंबलत होते की देवेंद्र भैयारांना पैसे कसे काय दिले. मुळात धमक असणं गरजेचे आहे. टोलवा टालवी करून मदत निधी मिळत नाही हे आपण लक्षात ठेवावं. आणि प्रशासनाला दोष देऊन अर्थ नाही आहे. प्रशासनाचं काम करते, प्रशासन राबवून घ्यायचं असते, कसं राबवायचं ते. मुळात त्यांनी प्रशासनाला राबवता नुसतं तुम्ही तुमचं फिरत राहिले, देवी मंडळ अमकं ढमकं, भुलाबाईचे गाणे, कीर्तन, प्रवचन, सुंदरकांडाच्या मागे तुम्ही लागले. तुम्हाला जर दिंडी न्यायची होती तर पालकमंत्र्याच्या घरावर तुम्ही दिंडी घेऊन जायचे होते, 50 शेतकरी सोबत घ्यायचे होते इथून, आणि पालखी न्यायला पाहिजे होती पालकमंत्री मोदींच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर. कसं आहे, आम्हाला पैसे पाहिजे, शेतकरी बोंबलायला लागले. बरोबर. हे बोंबल्याशिवाय जोपर्यंत लेकरू रडणार नाही तोपर्यंत माय त्याला दूध पाचत नाही ना. हे गृहीत धरून आपण काम केलं पाहिजे. एकंदरीत या तुमच्या उत्तरातून असं लक्षात येते की तुम्ही सांगितलं की वर्षातून निकषात बसत नाही तरी तुम्ही मदत 3दा मिळून दिलेली आहे. आमदार मोदयांनी त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की वर्षातून एकचदा मदत मिळत असते. आणि या व्यतिरिक्त जे पंचनामे व्हायला पाहिजे होते मतदारसंघात ते पंचनामे व्यवस्थित झाले नाहीत का, त्यामुळे शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले. मुळात मी तुम्हाला सांगतो की 2023 मध्ये कोरोना संपल्या एक तोक्ते वादळ आलं होतं. कुठे आलं होतं तोक्ते वादळ? आमनेरच्या सर्कलमध्ये. आमनेर सर्कलमध्ये जे समुद्र किनारा आहे का नाही. तोक्ते वादळ कुठं आहे, मूळ कुठं आलं होतं? मुंबईच्या. ते तोक्ते वादळ आलं होतं महाड, रोहा, मालवण त्या भागामध्ये आलं होतं. आमनेरमध्ये समुद्र किनारा नाही. तोक्ते वादळ झालं तिथं मी एसडीओना गाडीत बसवलं, एसडीओच्या गाडीत मी बसून तिथे गेलो. आमनेरमध्ये सर्वे केला, घर गृहीत धरले. ज्या घराच्या 1 टीन उडली होती त्यांना सुद्धा 1,55,000 रुपये प्रमाणे मी नुकसान भरपाई दिली. धमक पाहिजे भाऊ काम करण्यात, पुरावे द्यायची वेळ आली, सगळे पुरावे. आमनेरमध्ये जायचं, 100-150 लोकांना विचारून घ्यायचं किती दिलेले पैसे. तो त्यांनी उपोषण ठेवलं होतं. मग काही लोकांनी आम्हाला अतिरिक्त पैसे द्या असं पण उपोषण झालं होतं. रेकॉर्ड आहे तहसीलदारांकडे. आम्ही ताबडतोब पैसे आणून दिले. तोक्ते वादळ झालं मालवणमध्ये, कोकणामध्ये नुकसान भरपाई आणली. वरुड मोर्शीमध्ये कशी आणली असेल याच्यासाठी एकच शब्द आहे, धमक. म आणि क हे जर असेल तर नुकसान भरपाई मिळते, तर नुकसान भरपाई मिळत नाही, नुसतं वेळ टाइमपास होते. आमदार महोदयांनी सांगितलं का हे सगळं कलेक्टरांनी उशिराने प्रस्ताव पाठवला. कलेक्टर कोणाच्या हाताखाली काम करते? कलेक्टर कोणाच्या हाताखाली काम करते, साधा विषय. आणि कलेक्टरांना ज्यावेळेस बोलायचं तुम्ही गरजेचं होतं त्यावेळेस बोलले नाही, तुम्ही फोन केला नाही, भेटले असेल, पत्र दिलं असेल, सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुक पुरतं मर्यादित. इथून नाही चालत, प्रॉपर काम करावं लागते आणि काम हे मुळात असलं पाहिजे. बरोबर काय. आणि तेवढं तुमच्याकडे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री सगळ्याला आहे ना तुमच्याकडे यंत्रणा, तुम्ही यंत्रणा राबवा ना. जिल्ह्यात पालकमंत्री तुमचे आहे काय, आम्हाला तर उसने पालकमंत्री घ्यायला लागत होते, बाहेर जिल्ह्यातले पालकमंत्री तर राहत होते. बरोबर. त्या इशूमध्ये तरी जर वगळलं तरी सुद्धा आम्ही ताकदीनं काम करतो.
करत होतो. आम्ही असं केलं नाही. मुळात काय आहे, ती सल माणसाला असली पाहिजे आणि ती सल या मोद्यांमध्ये मला दिसत नाही. फक्त धर्म, जात, पंथ असं करून काहीतरी गुमराह करून पक्ष हे सगळं फोडाफाडी हे सगळं याच्यावरच सगळ्यांचं अवलंबून आहे असं चित्र दिसायला लागलेलं आहे. बरं, जी शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे होती त्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे आणि आमदार महोदय किंवा त्यांचे पदाधिकारी असं म्हणतात की माझे आमदार देवेंद्र भुयार हे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. यावर काय प्रत्युत्तर द्याल? मुळात 100% मी तर पहिलेच सांगितलं ना, मी हरामखोर आहे, बदमाश आहे, नालायक आहे, लुच्छा आहे, लफंग आहे, कमीन आहे, दरोडेखोर आहे, अनेक सगळ्या उपमा जे त्याला लागू शकते ते आहे. म्हणून तर मला लोकांनी पाडलं ना, म्हणूनच मला पराभूत केलं. आणि हे महोदय अतिशय सन्माननीय आदरणीय राजा हरिश्चंद्र असल्यामुळेच लोकांनी यांना निवडून दिले. तेच कारण ना मुळात, का लोकांना मी आवडलं नाही म्हणून लोकांनी मला घरी बसवलं, पराभूत केलं. या हातावर. आणि हे सन्माननीय होते, आदरणीय होते, शेतकऱ्याचं हित जोपासणारे होते म्हणून लोकांनी यांना विजयी केलं, मोठं मताधिक्याने निवडून दिलं. ऐतिहासिक असं विजय यांचा केला. आणि मग यांना त्या भूमिका आता कळाली पाहिजे ना, आता काय करणं गरजेचं आहे, बरोबर काय केलं पाहिजे. राहिला प्रश्न, मी गुमराह करत आहे, मी करून दाखवलेला आहे. शेतकऱ्यांनी फक्त बँकेचे जे 4 पानं मागचे पलटावं, 4 ते 2च पलटून टाकावं. ते पानं पलटून पाहावं देवेंद्र भुयारनं पैसे 5 वर्षात आणले किंवा नाही. नसल आणले तर देवेंद्र भुयार दोषी, पण पैसे जर आणले असेल आणि आता जर परत नुकसान झालंच असेल तर याची नुकसान भरपाई यांनी आणावं, यांची जबाबदारी आहे. आता ह्या दोषी तो दोषी, मग पाकिस्तान दोषी, आता देवेंद्र भुयार दोषी म्हणत, उद्या कदाचित डोनाल्ड ट्रम्प दोषी आहे सांगल. या नुकसान भरपाईचं भेटत नाही, याला कारणीभूत पाकिस्तानचे मोहम्मद तो कोणतरी असेल म्हणत, त्याच्यामुळेच नुकसान भरपाई भेटली नाही असं कारण सांगू शकते. बरोबर. एक सुरुवातीला GR आला, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा GR आला आणि वरुड तालुक्याचं त्याच्यामध्ये नाव नव्हतं. कदाचित सर्वांनीच प्रयत्न केले, मात्र तुम्ही काय प्रयत्न केले की वरुड तालुक्याचा समावेश त्याच्यामध्ये व्हावा? मी ताबडतोब NRCCच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की नुकसान मोठ्या प्रमाणात आहे, संत्र्याची फळगड मोठ्या प्रमाणात झाली आहे, मोसंबीची फळगड झाली, कपाशी काही अवस्था वाईट आहे, तूर, मिरची, हे सगळं तुम्ही टेंटेटिव्ह एक अहवाल तयार करून 33% पेक्षा झालेलं नुकसान जास्त दाखवून नजरअंदाज अहवाल तुम्ही तयार करून शासनाकडे पाठवा. मी कलेक्टरांना सांगितलं. माझ्या लक्षात आलं, मी तुमचं लक्षात असेल, मी लग्नाच्या पहिल्या दिवशी मला हळद माझ्या भावाला लागली होती, त्या दिवशी मी तिथे गेलो आणि कलेक्टरांना भेटून सांगितलं की तुम्ही निकषाच्या बाहेर प्रस्ताव पाठवू नका, ते पैसे भेटणार नाही. तुम्ही 33% पेक्षा जास्त नुकसान दाखवा, त्यावेळेसच ते पैसे मिळेल. मी कलेक्टरांना जाऊन सांगितलं, तिथं स्पष्ट कलेक्टरला सांगितलं. अजित पवार साहेबांशी मी बोलणं करून दिलं. पण मुळात हा जिल्हा पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार चालते, आमदारांच्या सूचनेनुसार तर मतदारसंघ चालत असते. त्यांनी जे सूचना केली त्या पद्धतीनं चालते. तर यांनी काय सूचना केली हे मला काही माहीत नाही, मी काही ब्रह्मदेव होय नाही. आणि कलेक्टरांवर धकावून अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं आणि कलेक्टरांच्या चुकीमुळं नुकसान आपलं झालं असं म्हणता येत नाही. याला कारणीभूत 100% आम्ही लोकप्रतिनिधी राहत असतो, याला जबाबदार आम्ही या. बरोबर. निश्चित तुम्ही तुमच्या उत्तरातून असं कळतंय की विद्यमान आमदार त्यांच्या कार्यात कुठेतरी कमी पडते आहे. मात्र तुम्हाला सुद्धा या मतदारसंघाने एकदा संधी दिली, तुम्ही विकास कामे देखील केली, मात्र मतदारसंघाचा तुमच्यावरती मोठा अधिकार आहे. महायुती सरकार आहे, महायुतीचा एक तुम्ही घटक आहात, अजितदादा अगदी तुमच्या जवळचे आहेत. तर आपल्या भागातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आता तुम्ही काय प्रयत्न करणार आहात अजितदादांच्या माध्यमातून किंवा महायुती सरकारकडे? मी आजच तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस निकषाच्या आतमध्ये ठेवून 33% पेक्षा जास्त नुकसान या मतदारसंघातून ज्यावेळेस जाईल, ज्या क्षणाले अजित पवार साहेबांकडे फायनान्स डिपार्टमेंट, प्रत्येकाला आपापले डिपार्टमेंट वाटून दिलेले आहे, अजित पवार साहेबांकडे वित्त व नियोजन आहे, ज्या क्षणाले त्यांच्याकडे प्रस्ताव जाईल, मी आज सांगतो देवेंद्र भुयारांना तिथं जायची गरज भासणार आहे. एका फोनवर माझ्या मिस कॉलवर अजित पवार साहेब त्या निकषाच्या 33% पेक्षा नुकसानी जर दाखवली यांनी, तर एका मिस कॉलवर देवेंद्र भुयारच्या अजित पवार सही मारल्याशिवाय राहणार. मी शब्द आज यावर मोर्चेच्या जनतेला देतो, कारण त्या माणसाला या मतदारसंघातली नाळ माहीत आहे. ज्यावेळेस नुकसान झालं, फळगड झाली मोठ्या प्रमाणात, मोगेंच्या शेतामध्ये आम्ही नेलं आणि सेक्रेटरीने अजित पवारांनी फोन केला. सेक्रेटरीने सांगितलं का निकषाच्या बाहेर आहे, फळगडले पैसे देता येत नाही. अजित पवारांनी सांगितलं उद्या 6 वाजता मुंबईला पोहोच. मी रात्री 2 वाजता मुंबईला निघालो, इथून 2ला प्लेन करून. एवढा कार्यक्रमात मी थकलो असताना सुद्धा मी गेलो आणि मी अजित पवारांकडे 6 वाजता पोहोचलो तर 5:45 माझ्या अगोदर सेक्रेटरी बसले होते तिथे. 5:45 सेक्रेटरी बसले होते. मी 6ला गेलो, विमान 5 मिनिटं 10 मिनिटं लेट झालं होतं, पाऊस चालू होता त्यावेळेस.
तर 5:45 सेकंड मी गेले, मी विचारलं सेकंड तुम्ही केवळ तर 5:45 आलो सांगत होते. मी अजित पवार साहेबांकडे गेलो, म्हटलं दादाचे सेक्रेटरी आहे. अजित पवार सांगायला लागले का मीच त्यांना त्यासाठी बोलावून घेतलं, संत्र्यासाठी. अच्छा. हां. संत्र्यासाठी बोलावून घेतलं. आणि मग मी दादांनी सूचना केली सेक्रेटरींना की ताबडतोब मी काल अजित देवेंद्र भोईरांच्या मतदारसंघात जाऊन घोषणा केलेली आहे संत्र्याची, नुकसान भरपाईची. 185 कोटी देवेंद्र भोईरांना द्यावं लागते, काही करून द्यावं लागते, मी घोषणा केलेली आहे. मग त्यांनी सांगितलं का निकषाच्या बाहेर आहे. अजित पवारांनी सांगितलं का विशेष बाब मदत द्या, आणि विशेष बाबून वरून मोर्शी लोकांना संत्र्याची मदत दिली. ही मदत संत्र्याचे झाडं पेटले होते तेव्हा भेटली नव्हती, झाडं जायली होती तेव्हा भेटली नव्हती. देवेंद्र भोईरांनी आणून दाखवली. धमक असली पाहिजे, धमक असली पाहिजे, ती आता यांनी दाखवावी. बरं, सुरुवातपासून महायुतीमध्ये या मतदारसंघामध्ये 2 पक्षांचं काही जमेना आणि या वादामध्ये एकमेकांच्या आरोपावर कुठंतरी मतदारसंघाचं नुकसान यामध्ये होणार आहे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे? काय परिणाम होईल या वादावादीमध्ये महायुतीत? अजिबात कोणाचं नुकसान होणार नाही. फक्त लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडावं, आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं का नैतिक जबाबदारी ही आमची पण आहे. 100% नुकसान भरपाई अजित, मी 100,000 शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन जातो. शंदूरजना घाटले सकाळीच कार्तिक दिंडीत गेल्यापेक्षा जाऊ ना, काही अडचण नाही, काही चुकीचं नाही, आमचं धर्माचंच काम आहे ते. तिथल्या दिंडीत आपण वेळ देऊ, पण ती दिंडी शेघाट मार्गे डायरेक्ट जर आपण नागपूरला नेता आली तर ते सुद्धा आपण नेऊ, आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू की आपण नुकसान भरपाई द्या. वारंवार तुम्ही आता दिंडी, देवीचे पॅकेट याबद्दल अनेक धार्मिक लोकांच्याही भावना कुठेतरी दुखावू शकते. त्यांना काय सरळ राम मंदिर त्यांनी रद्द केलं एवढं मोठं, तेव्हा भावना दुखत नाही. सगळ्या मंदिराचा निधी त्यांनी रद्द केला तेव्हा भावना कुठे गेल्या यांच्या? बरोबर. पावल्या काय अफगाणिस्तानात नदीत, तिथल्या सिंधू नदीत? बरोबर. काय कुठल्या भावना कुठला काय काही नसते राहत. आस्था असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, ते आमचे देवावर आहेच आमच्याकडे.